आपल्या घरामध्ये काही दुःख असतील, अडचणी असतील, घरात वादविवाद होत असतील, तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मक ऊर्जा असेल, तर तुमच्या घरामध्ये ही सेवा महाराजांची नक्कीच करून बघा. श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. महाराजांची माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सगळे स्वामींची सेवा करत असतात. सगळे महाराजांचे संकल्पयुक्त सेवा करत असतात. महाराजांचं उठता बसता अखंड नामस्मरण करत असतात. महाराज नेहमी म्हणायचे, जो माझ्या नामाचा नामस्मरण करतो मी त्याला आयुष्यभर जपत असतो. ज्यांचंही उठता बसता अखंड नामस्मरण ज्या घरामध्ये केलं जातं त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते. महाराज नेहमी अनुभव देत असतात आणि नेहमी प्रचिती देत असतात. अखंड नामस्मरणाला कोणतेही बंधन नाही, कोणतेही बंधनकारक नाही. तुम्ही कुठेही कोणत्या वेळेस कधीही उठता बसता कोणत्याही वेळेस तुम्ही महाराजांचं नामस्मरण करायचं असतं किंवा करत असणार. तुम्ही ज्यावेळेस आपल्या घरामध्ये दुःख येतात, संकट येतात किंवा जेही गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात त्यावेळेस आपल्याला महाराजांची सेवा करायला आठवतं किंवा आपण महाराजांची सेवा करतो. त्यावेळेस महाराजांचे संकल्पयुक्त सेवा करत असतो किंवा 108 पारायणांचे संकल्पयुक्त सेवा करत असतो. काही जण महाराजांची सेवा करत असताना वटवृक्षाला म्हणजेच केंद्रात जाऊन 108 प्रदक्षिणा किंवा प्रदक्षिणा करत असतात. कुणी 108 आरत्या करत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, महाराजांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे रोज महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं नित्य नियमाने पठण करायचं आहे. माझे असे बरेच स्वामी भक्त आहेत की नित्य नियमाने रोज स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पठण करत असतात. ज्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पठण केलं जातं त्या घरामध्ये खरंच कोणत्याच गोष्टीची कमी पडत नसते. तुम्ही कितीही संकल्पयुक्त सेवा करा किंवा तुम्ही कितीही गुरुचरित्र वाचा, पण ज्या घरामध्ये नित्य सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणतीही गोष्ट कमी पडत नसते. असं म्हणतात की आपण गुरुचरित्राचा पारायण जेव्हा आपण पठण करत असतो, 5वा वेद मांडला जातो, पण मग आपल्याला आपल्या घरामध्ये जेव्हा आपण गुरुचरित्राच्या बरोबर आपण आपली नित्यसेवा करणं पण खूप गरजेचं आहे. त्यावेळेस आपल्याला गुरुचरित्राचं फळ भेटत असतं. ज्या घरामध्ये रोज नित्य नियमाने 3 अध्याय रोज पठण केले जातात, नित्यसेवा केली जाते, त्या घरामध्ये खरंच महाराज नेहमी प्रसन्न होत असतात. कधीही कोणत्याही गोष्टीची खरंच कमी पडत नसते. म्हणून तुम्ही महाराजांची संकल्पयुक्त सेवा तुम्ही 108 स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्ही जेव्हा संकल्प करून सेवा चालू करतात किंवा 11 गुरुवार जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असतात, त्याचबरोबर आपल्याला नित्यसेवा करणं ही खूप गरजेचं असतं. माझे बरेच स्वामी भक्त असं करत नसतील हे तर मला माहीतच आहे. का 108 पारायण जर आपण चालू केले तर त्यावेळेस स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाची नित्यसेवा आपली खंडित पडत असते किंवा आपण स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाची नित्यसेवा करतच नाही. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही जेव्हाही महाराजांची सेवा करतात, संकल्पयुक्त सेवा असो किंवा 108 आरत्या असो, 108 स्वामी चरित्र सारामृतांचे पारायण करत असणार, तर त्याचबरोबर आपल्याला तितकंच नित्यसेवा करणं खूप गरजेचं आहे. नित्यसेवा म्हणजे काय? स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं आपल्या रोज क्रमशः आज जर तुम्ही 1, 2, 3 जर पाठ केले म्हणजे वाचन केलं, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला 4, 5, 6 असं आपल्याला क्रमशः पठण करायचं आहे आणि हे 7 दिवसात एक पारायण होत असतं. जेव्हाही आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो त्याबरोबर आपल्याला ही सेवा करणं तितकंच बंधनकारक आहे. म्हणून तुम्ही स्वामी महाराजांची नित्यसेवा करणं टाळत नका जाऊ, रोज करत जा. छोट्या मोठ्या संकटातून, दुःखातून, अडचणीतून आपल्याला महाराज नेहमी बाहेर काढत असतात आणि जेव्हा आपलं दुःख अडचणी जेव्हाही येत असतात तेव्हा आपण महाराजांच्या शरणी जात असतो किंवा महाराजांना आपलं दुःख सांगून आपलं हे करून आपण जेव्हा सेवा चालू करतो तेव्हा ते आपल्याला भेटतही असतात आणि बऱ्याच स्वामी भक्तांना त्यांचे अनुभवही आलेले असतात. पण तसं न करता महाराजांचं उठल्यावर तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल, तुम्ही फक्त 12 ते 12:30चा टाईम तर सोडला तर तुम्ही कधीही कोणत्याही वेळेस तुम्ही महाराजांच्या पुढे बसून क्रमशः 3 अध्याय तुम्ही पठण करू शकतात. त्याला असं काही नाही की तुम्ही ह्याच टायमाला वाचन करा किंवा त्याच याला वाचन करा. तुम्ही महाराजांची कधीही कोणत्याही वेळेस ही सेवा करू शकतात. फक्त 12 ते 12:30च्या दरम्यान तुम्ही ही सेवा करू शकत नाही. म्हणून सांगते की महाराजांची ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजेच महाराजांची नित्यसेवा आहे. म्हणून महाराजांची ही सेवा तुम्ही आवर्जून करा. महाराजांची सेवा करत असताना आपण जेव्हाही महाराजांना
आठवणीने किंवा रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावत असताना महाराजांचं तुम्ही नामस्मरण नक्कीच करत जा. महाराज तर नेहमीच म्हणायचे की जो माझ्या नामाचं नामस्मरण करतो मी त्याला आयुष्यभर जपत असतो. पण उठता बसता अखंड नामस्मरण करा आणि नित्यसेवेसोबत तुम्ही 11 माळही जप करा. सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ नित्यनियमाने ज्या घरात पठण केला जातो त्या घरामध्ये खरंच कोणत्याच गोष्टीची कमी पडत नसते. तुम्ही संकल्पयुक्त सेवा पण करत असणार तरी ह्या सेवेला तुम्ही खंड अजिबात पाडू नका. महाराजांची सेवा कोणतीही वाया जात नसते किंवा कोणतीही सेवा आपण केली ना तरीही ती नक्कीच आपल्याला अनुभव देऊन जात असते. महाराज नेहमी सांगतात की तुम्ही फक्त म्हणजे अशा बऱ्याच स्वामी भक्तांना अनुभव आले असतील की महाराजांच्या खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ पण आपण लिहिले ना तरी त्याची परतफेड महाराज करत असतात हे तर नक्कीच आहे. गुरुचरित्राच्या ग्रंथात असं म्हटलं आहे की आपल्यावरती देव नाराज झाले तर आपल्याला गुरु वाचवू शकतात, पण आपल्यावरती गुरु नाराज झाले तर आपल्याला देवही वाचू शकत नाही. म्हणून गुरूंची सेवा करणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्ही नक्कीच गुरूंची सेवा करत जा आणि गुरूंची सेवा करत असताना आपल्याला देवदेवतांचीही सेवा करायची आहे. आपल्याला कुलदेवतेची सेवा करायची. ज्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा केली जाते तेही कधीही वाया जात नाही किंवा ती नेहमी आपल्याला चांगलेच अनुभव देऊन जात असते. म्हणून तुमच्या घरामध्ये तुमची जी कुलदेवता असेल त्याचा नक्कीच फोटो असणं किंवा टाक असणं गरजेचंच आहे. म्हणून तुम्ही ही देवीचीही सेवा आणि आपल्या घरातील ज्या तुमची कुलदेवता किंवा कुलदैवत असेल त्याचा कुळाच्या घरात वर्षातून एकदा का असेना केलाच गेला पाहिजे. म्हणून तुम्ही गुरूंसोबत देवांचीही सेवा करायची आहे. तर आजची सेवा कशी वाटली किंवा आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सेवेसोबत, अशाच नवीन व्हिडिओसोबत आणि नवनवीन अनुभव मी तुमच्यासोबत घेऊन येईल आणि नवनवीन सेवा घेऊन येईल. तर चला, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.